या जगामध्ये येणारानं दुःखामध्ये सुख मानावं, आपलं जीवन परिपूर्ण करावं. मृत्यू लोक म्हटलं की दुःख आलं. जसं दिवस म्हटलं की प्रकाश आहे, सूर्य आहे. रात्र म्हटलं की अंधार आहे. जसं रात्र आणि अंधाराचं अतूट नातं आहे, दिवस आणि प्रकाशाचं अतूट नातं आहे, तसं मृत्यूलोक म्हटलं की दुःखाचं आणि मृत्यूलोकाचं नातं आहे. अशा दुःखाने भरलेल्या जगामध्ये आपल्याला सुखाचा शोध घ्यायचा आहे. मग जर सुखाचा शोध आपल्या जीवनामध्ये घ्यायचा असेल तर आपल्याला जगाच्या उलट प्रवाहानं पोहावं लागेल, चालावं लागेल. उलट चालणं म्हणजे कसरत करणं आहे. उलट चालणं म्हणजे कष्ट सहन करणं आहे. आणि या जगामध्ये कष्टाविना फळ नाही, कष्टाशिवाय तर काही मिळत नाही. पण कष्ट करताना, सत्कर्मा करत असताना होणारे कष्ट सहन करावे. ज्या कष्टाला फळ मिळेल असं कष्ट करावं. आमचं जीवन जर संसारात व्यतीत होत असेल, संसारामध्ये जगत असून ऐश्वर्य दिसत असेल, याला आम्ही फळ मानत असू, सत्तेचं फळ आम्ही मानत असू, हे तत्कालीन फळे, नश्वरे, नाश पावणारे, विटणारे, आटणार आहे. हे शाश्वत फळ नाही, शाश्वत आनंद देणारी कृती नाही. कर्म असं करावं की ज्याला अविनाशी फळ प्राप्त होईल, त्याचा सुगंध कायमच या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये दरवळत राहील. कुंती मातेनं कष्ट सहन केले, पोरांना कष्ट सहन करायला शिकवलं आहे. त्या परिस्थितीमध्ये जीवन कसं सुसाह्य जगता येईल याचे धडे, याचे संस्कार काही नसताना दिले. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. आहे त्या परिस्थितीमध्ये राहावं आणि जीवन आनंदानं जगावं. नाही घर राहण्याकरता नसू द्या. कुत्रे तरी जीवन जगतात ना. कुत्र्याला कुठं घर आहे? कुठं आहे कुत्र्याचं घर? मालक घरात राहतो, बैलाला गोठा बांधतो, कुत्र्याला दारात जागा देतो. बाहेर पडवा आणि राखण कर तर तुला तुकडा आहे खायला. कुत्र्याने जर राखण केली तर त्याला तुकडा मिळतो, तर माणसाने नाही काम केल्यावर काय मिळेल आणि कसं मिळेल? आणखीन जवळचं सांगू का? आहे त्या परिस्थितीत कसं राहावं याच्याकरता जिवंत उदाहरण आपल्या गावातल्या महात्म्याचं दिगंबर बाबांचं. कुठं आहे घर? दिगंबर देवाचं घर कुठं आहे? कुठं राहिले? सगळ्याला माहिती आहे. मला वाटतं ती देवळ अजून साक्षी देते वाटतं. त्या देवळीच्या समोरच भिंत होती, त्या भिंतीला 2 पत्रे उभा केलेले. तिथं एक गोधडी, भागवत ग्रंथ आणि दिगंबर बाबा आहेत. त्या परिस्थितीची अरे मूलभूत गरजा आहेत, या नाशवान गरजा आहेत. घर बांधायला एक दिवस पडणार आहे. अशा नश्वर घरामधून आपल्याला अविनाशी घर प्राप्त करायचंय. ज्ञानदेवा घर चिदानंदी, चिदानंदाचं घर आपल्याला या मूलभूत भौतिक घरातून मिळवायचंय. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनाचं घर आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय. त्याच्याकरता या दगडा मातीच्या घरात राहून तिथल्या अनुकूल प्रतिकूल वातावरणामध्ये आपलं जीवन व्यतीत करून अविनाशी आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे.
आमचं असं चाललंय, या वर्षी पोराचं लग्न झालं की पुढच्या वर्षी मी वारीला जायला मोकळा. या वर्षी सून घरात आली ना, मग मी पुढच्या वर्षी दिंडीतच. आमचे संकल्प आहेत. कारण दिंडीत गेल्याशिवाय आनंद नाही, घरात आनंद मिळत नाही. पण घरात आता माझ्याशिवाय घर चालत नाही, पोराला तुकडा मिळत नाही, नवऱ्याचं कसं होईल. तू जाऊन तर बघ, तिलाही मजात खातोय माग. पण तिला वाटतं उपाशी मरते, लोकांच्या तोंडाकडे बघते, कुणी देतं का न देतं, याला येत नाही हा भोप्या. तुम्हाला माहीतच नाही, ती तुम्ही सांगता का म्हणून ते तुमच्याजवळ काही करीतच नाहीत. हे शेतात लई देवा लावतील, लई पार्ट्या करतील शेतामध्ये. मग तेल किती टाकायचं, जाऊ दे बिट्या जरा चरचरीत होऊ दे. तुम्हाला माहित आहे यांचं चरचरीतपणा. तुम्ही निघून बघा, बाहेर पडा, चार भिंतीतून बाहेर पडा, आपल्या गावाच्या सीमेतून बाहेर पडा, जग काय कळेल आणि जगामध्ये काय चाललंय कळेल आणि आपल्याला जगायचंय कसं हे त्यातून कळल. चार भिंतीत कळत नाही, चार लोकात राहून कळत नाही. फिरा बाहेर. याच्याकरता तर संतांनी यात्रा काढल्या, वाऱ्या काढल्या, दिंड्या काढल्या. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, जगात गेल्याशिवाय जगाचं जग पण कळत नाही. जग फिरावं, तीर्थयात्रा करावी, भ्रमण करावं, जगाचं अवलोकन करावं, एका जागेवर स्थिर बसून आपला परमार्थ करावा. जगाचं एकदा नश्वरत्व कळालं रे, कळालं की मग जीवाला कळतं आपल्याला काय मिळवायचंय. या जगामध्ये दोनच तत्व आहेत, समजण्याकरता तीन तत्व आहेत. एक ब्रह्म, दुसरी माया आणि तिसरा जीव. माया म्हणजे जग, या मायेमध्ये जीव आला, पण कळण्याकरता तीन तत्व मानले. ब्रह्म कळावं, माया कळावी, जीव कळावा. ब्रह्म अनादि आहे, अविनाशी आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सच्चित आनंद घन स्वरूपे. माया प्रवाह रूपानं अनादि आहे, तिला उत्पत्ती आणि लय आहे. जीव अविनाशी नाही, नाशवाने, दुःख भोगणारा आहे, सुख दुःखाचे धर्म त्याला आहे. जीव तत्व कळावं, माया तत्व कळावं, ब्रह्म तत्व कळावं. याच्याकरता मानवाचा देह हे बैलाला हे कळू शकत नाही, गाढवाला हे कळणार नाही, कुत्र्याला सांगूनही त्याला वळणार नाही. कुणी कळून घ्यायचं, हे मानवानं कळून घ्यावं. आता हे असं सांगायला लागलं की मग ते डोक्यावरून चालली कथा, डोक्यावरून चालली. सांगाव तरी कोणाला. हां, आम्हाला ठसकेबाज लागतं सगळं. कीर्तनाला गेलं का का सांगतात आम्हाला गावातली कारभारी मंडळी, महाराज रात्री लयच धिंगाणा झाला, आज जरा तुम्ही बी थोडंसं. मी करतो मग तमाशा. त्याने धिंगाणा केला, मी तमाशा करतो. घरी काय कमी आहे आपल्या तमाशा धिंगाणा, इथं का अपेक्षा करावी याची. अरे इथं स्थिर बसावं, अंतर्मुख व्हावं आणि अंतर्मुख होऊन आपल्या अंतरंगातला विचार करावा. आपण कोण आहे, कशासाठी आलोय, काय करायचंय, कुठं जायचंय. अरे एक दिवस बोलावणं आलं तर आपल्याला थांबू शकत नाही कुणी. हातात चहाचा कप आणि बोलावणं यावं. अरे तोंडात घेतलेला घोट सुद्धा घशाच्या खाली जाईल का न जाईल याचा भरवसा नाही राजा. हो साथ देती वाह. नहीं वो किसी का, जय हो. साथ देती
का, राधे राधे। क्या भरोसा है इस जिंदगी का। जिथं आपला स्वतःचा स्वतःला भरवसा नाही तिथं जगाचा भरवसा का करावा? कधी बोलावणं येईल आणि कधी जावं लागेल सांगता येत नाही. मला पहिल्या दिवशीच आठवण झाली होती बघा. आपले कुंभार गुरुजी इथंच पारावरती बसलो होतो आणि त्यांना सोबती आपले गंगाधर गुरुजी, बाकीची मंडळी पण होती. ती सहज विषय निघाला. मी कदाचित गेल्या वर्षी बोललो असेल, कथेचा विषय निघाला होता. कुंभार गुरुजी डायरेक्ट म्हणले, डोंगरे महाराजांची कथा असेल तर आपल्या पेन्शिलचा एक पगार महिन्याचा सगळा कथेला. पण हे सत्कर्म घडण्याचं पदरी भाग्य कमी पडलं म्हणा किंवा त्याला वेळ लागला म्हणा, नाही ऐकणं झाली किंवा ते असतानाही झाली नाही. सत्कर्म घडण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य सुद्धा अनुकूल पाहिजे. पैसा आहे, जागा आहे, परिवार अनुकूल आहे, समाज अनुकूल आहे, पण प्रारब्ध अनुकूल नसेल तर काहीच होऊ शकत नाही. ज्ञानोबा याच्याकरता बोलतात, उजू नव्हेची प्राचीन. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, उजू म्हणजे अनुकूल. प्रारब्ध अनुकूल नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही. मग जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आहे, आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत हे करावं, करत राहावं. नाही भरवसा राजा हो. कोणाला माहिती कोणाला कधी जावं लागेल, कोण सांगू शकतो? अरे नुकतं जन्मलेलं पोरग जन्मलं म्हणेपर्यंत गेलं, त्याचा भरवसा नाही. आपलं पान तर पिकायचंय म्हणतात, पिकतय कसोसाट वाऱ्यात गळतय का मुसळधार पावसात सडतय, काय सांगावा कुणी? चहाचा कप तोंडाला लावलाय, तोंडात एक घोट घेतला, गेले ना. बघा आता काय तुम्ही गेले ना. भरवसा नाही. म्हणून करताना आपल्या जीवनामध्ये एक बंकट समेचं वाक्य सांगतो तुम्हाला. जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याची शिदोरीचं गाठोडं बांधून ठेवावं आणि प्रभू रामचंद्राच्या कृष्ण भगवंताच्या बोलवण्याची वाट पाहत बसावं. काळाला ललकारावं, ये कधी पण ये, मी तयार आहे. हे जगणं आहे, हे जगणं आहे आणि हे आनंदाचं जगणं आहे. आमचं तसं नाही. हे बघ रामभाऊ, पोराचं लग्न यावर्षी करतो. पोराचं लग्न झालं, एखादी विहीर खोदतो. विहीर झाली, 2-4 एकर घेतो आणि एकदा काही एवढं पोराला करून दिलं की मी काय झालो, मोकळा झालो बघ. कशाला? मरायला नाही, मरायला नाही. मग कशाला? फिरायला मोकळा झालो. मी माझ्या डोळ्याची एकदा नातू मांडीवर बसून त्यांनी घाण केली, त्याला डोळे भरून पाहिलं की डोळ्याचं पारणं फिटलं. हे आमचं गठुड आहे. यांनी गुंतणार आहेत का आपण सुटणार आहेत? सुटू शकत नाही. हे कर्तव्य पोराचं आहे. पोरग करील त्याला त्याच्या पायावर उभा करावं.
त्याची चिंता पुढीलांचे ओझे आपले माथा घेईजे कशा करता. अरे आपलं ओझ आपल्याला सहन होईना तर दुसऱ्याचं ओझ का व्हावं. आणि आपल्या हिंदू धर्माला कीड लागली. एक एक पठ्ठ्या म्हणतो 7 पिढ्या खाईल एवढं कमवलं का मग माझं आयुष्य सार्थकी लागलं. कशाला 7 पिढ्याचं वजन घेतो राजा. कशाला मुकादम होतो 7 पिढ्याचा. कशाला कंत्राट घेतो. आपलं आयुष्याचं बघ. हा मुलाला जन्म दिलाय ना त्याला त्याच्या पायावर उभा करायचं कर्तबगारी आपण करावी. त्याला चांगले विचार द्यावे. सात्विक जीवन जगण्याचे विचाररूपी मोती त्याच्या स्वाधीन करावे. घरदार त्याच्या स्वाधीन करावं. कारभार त्याच्या स्वाधीन. त्याला कारभार करता येऊ लागला. लग्न झालं की त्याला सांगा बाबा हे तुझा संसार माझा झाला आता हा तुझा. तुला कसं करायचंय तसं कर. फक्त वाकडा पाऊल पडतोय का सरळ चालतोय लक्ष ठेवावं. वाकडा पाऊल पडला की त्याला ताडण करावं. शब्दानं ताडण करावं. नसता आपलं जर सरळ चाललाय ना मुलगा त्याच्या संसाराचा आनंद उपभोगावा आणि आपलं जीवन अंतर्मुख करून सदैव संत सेवेमध्ये भगवत चिंतनामध्ये समर्पित करावं. आणि एक दिवस बोलावणं आलं की आनंदानं निघावं. कशाच्या निघातात आनंदानं. मरायला टेकलेलं म्हणते माझ्या गंगेला बोलव ना तीर्था. अरे फोन नाही केलास का तू. एकदा तिला बघितलं की मग मी मरायला. गंगीला बोलिलं. गंगी जवळ आली. गंगी डोळे उघडून बघत नाही गंगीकड. आका मी आले ना. आका डोळे झापून झापड लावली आकाने. आकाला ऐकायला येईना आकाला दिसना. गंगू आली. गंगू एकदा डोळे भरून बघ ना. डोळे उघडे होत तर गंगूने फोन केला तर गंगू म्हणली मग पोरं शाळा जाते तर त्यांना आणायला कोण नाही. मला सवड नाही यायला. इकडं गंगेच्या नादात हिने जीव सोडायची पाळी आली. कोणासाठी जीव गुंतीता. काल बोललो मी. सांगा ना. कृष्ण परमात्मा गेला ही वार्ता कळाली राजा हो. कुंतीनं देह जाग्यावर सोडला. का सोडला. 5 मुलं पुढं बसलेली आहेत. संवाद करतायत. अर्जुन द्वारकेवरून आलाय. विपन्न अवस्था त्या अर्जुनाची झालेली आहे. धर्मराजा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे. आपल्या पोरांचं बोलणं कुंती स्वतः कानानं ऐकते. अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले माझा प्राण प्रिय सखा मला सोडून गेला रे दादा. हे शब्द कानावर पडले. निदान कुंतीने एवढं तरी विचारावं धर्मा. अर्जुना नकुल सहदेवा भीमा येते रे मी आता. एवढं तरी म्हणावं. नाही बोलली. पोरांना सांगितलं सुद्धा नाही. डोळे झाकले. अंतर्मुख झाली. कृष्ण परमात्म्याचं ध्यान केलं आणि कृष्ण परमात्म्याच्या ध्यानामध्ये देह सोडून दिला. जगायचंय कोणा करता. याच्या करताच. तोच जर गेला तर राहायचंय कोणा करता. निघलं पाहिजे. निघलं पाहिजे. मरण म्हटलं की माणसाला भय वाटतंय. जीवनातलं हे भय गेलं पाहिजे. याला शास्त्रामध्ये अभिनिवेश म्हणतात. मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. मरायचं भय वाटू नये. मरायचं भय वाटणं म्हणजे आपण आणखीन कुठंतरी आपल्या जीवनामध्ये दुःख भोगण्याची वाट करणं. निर्भय व्हावं. तुकोबऱ्यांचा अभंग आहे बघा. सदा नाम घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. हे जगणं आहे. सतत कृष्ण कथा करावी. सतत कृष्ण ध्यान करावं. सतत कृष्णाचं नामचिंतन करावं. यामुळे जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. सर्व सुख प्राप्त होतं. जीवनामध्ये आनंद आला की निर्भयता प्राप्त होते. जगात दुसरं काही दिसतच नाही. आनंद दिसतो.
आणि अशा आनंदाच्या सागरामध्ये डुंबावं. पाणी आहे, पाण्याने तलाव भरलेला आहे, समुद्र भरलेला आहे आणि त्या पाण्यावरती लाटा येतात, तरंग येतात. कशाचे असतात होते? हंतण्या खांदी उडी. लाटा पाण्याच्या, तरंग पाण्याचे आणि समुद्रही पाण्याचा. तसा आनंद आहे, आनंदाचा डोहो आहे आणि आनंदाच्या डोहामध्ये तरंग कशाचे? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे रंग, आनंदाचे रंग, आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, तरंग. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे श्याम. देहूला जर गेलात ना, एक आनंद नावाचा डोहो आहे. तिथं आता गाथा मंदिर झालंय. तिथं तुकोबारायांची गाथा तरली, ती आनंद डोहामध्ये बुडवली होती. जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला की आनंदाचे तरंग प्राप्त होतात, आनंदाच्या लहरी लाटा प्राप्त होतात आणि त्या आनंदाच्या अथांग सागरामध्ये नखशिकांत आपण बुडालो की जगातलं दुःख नाहीसं होतं, आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं होतं. कृष्णानंदामध्ये, कृष्णरूपी अथांग आनंदाच्या सागरामध्ये पांडव आणि कुंती माता डुंबले. जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. त्यांच्याच कुळाचा कुळदिवा वंश परीक्षिती राजा. परीक्षित राजाला शाप मिळाला. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी, 5 वर्षाचं पोरग, ऋषींचं पोरग, ते शाप देतंय आणि त्याचा शाप खराब होतोय. पोरग कुणाचं आहे? ऋषींचं आहे, तपस्व्यांचं आहे आणि पोरगही तपस्वी आहे. दिलेला शाप खरा ठरला. राजाला कळवलं. राजा इंद्रायणी गंगेच्या तीरावरती येऊन बसले. शुकाचार्य आले. शुकाचार्यांचं पूजन झालं. शुकाचार्य महाराज की, परीक्षित महाराज की जय श्री राधेश. परीक्षित राजानं साष्टांग दंडवत घातला आणि शुकाचार्य विचारतात, परीक्षिती का येऊन बसलात बाबा या तीरावरती गंगेच्या? राजा आहेस तू, मोठ्याच्या कुळातला आहेस. हो ना, मोठ्याच्या कुळातला आहे, राजा आहे. पण आज मी राजा नाही आणि मोठ्यांच्या कुळातलाही नाही. मी आज वल्कल धारण करून उदास विरक्त वृत्तीनं गंगेच्या तीरावरती येऊन बसलोय. मुलांना सांभाळा आपापल्या थोडंसं. गुरुदेवा, मला शमीक ऋषींच्या मुलाचा शृंगीचा शाप आहे. माझ्याकडून अपमानित करण्यासारखं कृत्य घडलं म्हणून मला तो दंड मिळाला आहे. आणि मला शमीक ऋषींनी सावध केलंय की बाबा राजा, तुला 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिले, काही कल्याण करून घेता आलं तर घे. म्हणून मी इथं येऊन बसलो.
अनेक ऋषींना विचारलं, मला या 7 दिवसामध्ये माझं कल्याण करण्यासारखं काही आहे का? कोणती साधना करू? यज्ञ करू का? निष्काम कर्म करू का? ज्ञान साधना करू का? जपजाप्ये करू का? तीर्थयात्रा करू का? ध्यान धारणा करू का? नेमकं मी काय करावं? मला दिशा मिळत नाही. माझं दिशाहीन जीवन झालंय. माझ्या आयुष्याचा अवधी अगदी अल्पसा आहे. अल्पशा काळामध्ये मला काही मोठं मिळवायचंय. काय करू मी? सांगा. मला कोणी सांगायला तयार नाही. पण माझ्या पूर्वजांची पुण्याई आज तुम्ही हिमालयातून बाहेर पडलात आणि इथं माझ्याकडे आलात. माझं परमभाग्य महाराज. आता नक्की मला तुम्ही योग्य दिशेचं मार्गदर्शन कराल. योग्य साधना माझ्याकडून करून घ्याल आणि मला परात्पर परमात्म्याची प्राप्ती करून 7 दिवसामध्ये द्याल, असा मला आत्मविश्वास आहे महाराज. शुकाचार्य बोलतात, राजा कशाला काळजी करतोस? काळजी करू नको तर कसं महाराज? 7 दिवसाचा आयुष्य अल्प आहे. कधी मला तक्षक दंश येऊन दंश करेल आणि माझा देह पडेल, भरवसा नाही. ऋषीचा मुलगा म्हटलाय 7 दिवसात, पण तो 2 दिवसातही येऊ शकतो. तो 4 दिवसातही येऊ शकतो. काय करू मी? काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. काय मी उद्धार पावेल? काय कृपा करील नारायण? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. प्रत्येकाकडे पाहिले की मला हेच विचारावंसं वाटतं, पुसावेसे हेची वाटे. जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. असं घडल माझ्या जीवनात. अशी अवस्था प्राप्त होईल मला. महाराज, मी पांडवांच्या कुळाला कलंक लावला. जो पांडवांचं कुळ, ऋषीमुनींचा देवाचा आदर करणार, सन्मान करणार, त्या कुळात माझा जन्म, पण मी कुळाला कलंक लावलाय. पश्चाताप होतोय. शुकाचार्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं, काळजी करू नको रे राजा, मी आलो आता. गुरु असा भेटावा, गुरु असा भेटावा, करावा नाही. आम्हाला गुरु करायचा आहे, कान फुकायचे. आम्हाला गुरु करायचा आहे, कान फुकायचे. अरे गुरु करावा लागत नाही, भेटावा लागतो. काय परम भाग्य या परीक्षित राजाचं. गुरु भेटले आणि यथार्थ गुरु भेटले, सिद्ध गुरु भेटले. जो गुरु कोणा, अरे आई आणि बापाच्या जवळ थांबले नाही शुकाचार्य. ते शुकाचार्य आज पांडवांच्या कुळातल्या एकमेव तंतू असणारा, कुलाचा कुलदिवा असणारा परीक्षित राजा, याला दिशा दाखवण्याकरता स्वयंरूपानं स्वइच्छेनं आले आणि धीर देतात, आधार देतात. गुरु यांना म्हणतात, भागलिया मज वाहातील कडिये. शिनलेल्या भागलेल्या जीवाला धीर देणारा गुरु असतो. काळजी करू नको राजा, आलो मी आता. थोडे आहे चित्त साह्य झाली. अवघड नाही, सोपं आहे. परमार्थ केला तर सोपा आहे, परमार्थ नाही केला तर अवघड आहे. शुकाचार्यांनी धीर दिला, काळजी करू नको. 7 दिवस कशाला पाहिजेत राजा? 1 तास उरला, खटवांग रायाशी भाग्यदया दशा कशी प्राप्त झाली. खटवांग नावाच्या राजाचा एका मुहूर्तामध्ये उद्धार झाला. तुला 7 दिवस शिल्लक आहेत, काळजी करू नको. तुला मी असं काही श्रवण घडवतो. देवकी वसुदेवाच्या उदरी जन्माला आलेल्या, अवतराला आलेल्या परब्रह्म परमात्म्याच्या गुणलीलांचं श्रवण, बाललीलाचं श्रवण करतो
आणि श्रवण मात्रानं तुझा उद्धार करून देतो. काळजी करू नकोस. फक्त एकाग्रता साध. तुझं मन मला देऊन टाक, बाकी काही नको. आम्ही फक्त एवढं देत नाही, काय काय देतो, सगळं देतो. मंदिरात चाललो, पानफुल नेतो, 4-2 रुपये पेटीमध्ये दक्षिणा टाकतो, 4-2 फळं घेऊन जातो, देवाला नवसही करतो, सोनं नाणं दान करतो, अन्नदानही करतो, वस्त्रदानही करतो, गोदान करतो, भूदान करतो, राज्यही दान करायला निघतो. पण स्वतःचं मन मात्र मनुष्य देत नाही, म्हणून देव आमचा होत नाही. देवाला लागतंय काय? बघा तुम्ही आपल्या कथेमध्ये सुद्धा त्याची धान्य दान आलंय ना. या सप्ताहाकरता कथेकरता देणगी दान चालू आहे. अन्नदानाची पंगत एक झाली, दुसरीची तयारी चालू आहे ना. चिंतन या सगळ्याचं चालू आहे. पण आमचं मन कुठे आहे? आणि त्याला ते लागतंय. त्याला फक्त मन लागतं, बाकी काही लागत नाही. तू मन ही मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. त्याला मन लागतं राजा हो, त्याला बाकी काही लागत नाही. राजा अवधान दे, तरी एक वेळ अवधान दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, ज्ञानोबराय बोलतात. अवधान द्या, लक्ष द्या, मन द्या. मन मना भव मद्भक्तो, भगवान कृष्ण परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये बोलतात. मद्या जीवाम नमस्कुरु, मन मला दे, काही लागत नाही. आणि आम्हाला एवढंच जमत नाही. काय जमत नाही? एवढंच जमत नाही. एवढं जमावं, बाकी काहीच जमू नये. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे बारे, हरि भजनी मन लागो रे लागो रे बारे. हरी देवाला मन लागतं आणि आपण ते देवाला देत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाला सगळं दिलं, फक्त मन दिलं नाही. आम्ही जगाला सगळं देत नाही, मन देतो आणि देवाला सगळं देतो. सप्ताह आहे काय? तुम्ही म्हणता तेवढी वर्गणी. कथा आहे काय? पहिली पंगत आपली. फक्त ऐकायला ये म्हणायचं नाही. पंगत पहिली आपली. 10 रुपये शिल्लक, पण तिकडं माझं येणं होणार नाही, कारण माझ्या मागं लई काम आहे. मसन वाट्यात जायचं सुद्धा याच्याकडेच आहे, दुसऱ्याला नेऊन घालायचं पण याच्याकडेच आहे, त्याला पेटवायचं पण याच्याकडेच आहे. फक्त स्वतःला पेटून घेता येत नाही, एवढंच दुर्दैव आहे. चौघाच्या खांद्यावर जावं लागतं आणि तिसरा पेटाला येतो ना. कुठं स्वतःला काय करता येते? सगळं द्यायची तयारी आहे हो, पण मन द्यायची तयारी नाही. जगद्गुरु तुकोबाराने सगळं जगाला दिलं, मन देवाला दिलं. मोकळे झाले. जाळूनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. आपल्याला एवढं करायची गरज नाही, नाही तर पोरं आजच घराच्या बाहेर काढतील. एवढं करूच नका. सगळं घरातच ठेवा, सगळं पोरांनाच राहू द्या, फक्त मन देवाला द्या. मन रूपी मोगरा देवाला अर्पण करायचा असतो. आपल्या संसाराकरता तो ठेवायचा नसतो. आम्ही संसारामध्ये मन गुंतवलं, एवढं आसक्त त्या संसारामध्ये झालो राजा हो. मला एका शब्दाची लईच कधी कधी आठवण येते ना, हसूही येतं बरं का अण्णा. काय सांगावं महाराज, मी जर घरी नाही गेलो ना आज, सगळा काय पडल
अंधार पडन अंधार. बल्ब सुद्धा इसतात बा, एवढे गरम होतात ते. मग अंधार पडल्यावर काय हा काहीच खरं नाही ना. खरंच अंधार पडतो का हा. तुम्ही संध्याकाळी घरी जाऊच नका बरं, राहा बरं इथं मंदिरातच आजचे दिवस मुक्कामाला सगळी. बघू आपण गावात तिकडं अंधार पडतो की इकडं उजाड पडतोय तर कसं होईल होय. हा शेतात खत पेरायचं राहील, खुरपायचं राहील, राहत नाही नाही राहत. अरे संसार न चालता होतो, परमार्थ केला तर होतो. कथेला मंदिरात आला तर कथा ऐकायला मिळल, कथेमध्ये मन रमल. शेतामध्ये नाही गेला तर होणार नाही का? होईल ना, नाही गेला तरी होईल. पण कथा रोज नाही, शेती रोज आहे. संसार नित्य आहे. जन्माला आल्यापासून मसनवट्यात जाईपर्यंत संसारच आहे. जन्मजन्मी करत आलो, पण परमार्थ नाही ना. याच जन्मात याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच जन्मात ना कुत्र्याला भजन करता येते, ना बैलाला काही कथा ऐकायला येते, ना गाढवाला टाळ वाजवता येतो, ना कुत्र्याला विणा वाजवता येतो. काय करता येते? हे फक्त मानवाला करता येते. शेवटची पाळी आहे, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म, पुन्हा नाही, पुन्हा नाही. आणि याच जन्मात याचं भेद अभेदाचं ज्ञान कळतं, योग्य अयोग्यतेचं ज्ञान कळतं. पाप पुण्य कळण्याची ताकद, ती क्षमता या मानव देहामध्ये, पृथक्करण करण्याची क्षमता मानवाच्या बुद्धीमध्ये, पशु पक्ष्यांच्या प्राण्याच्या बुद्धीमध्ये नाही. म्हणून आपण हे केलं पाहिजे, करायलाच पाहिजे. ते बीडच्या जवळ जास्त जनावर आहेत, म्हशी वगैरे जास्त आहेत बघा. आपण म्हणतो ना आमच्याशिवाय काही होत नाही. संसारामध्ये लय आटाआटी, फार कष्ट. संसार आपण केला तर होतो, नाही तर कसला होतो. लयच का नातात हो तुम्ही, खाता पिता का नातात माणूस. आणि ती शहराजवळ काय झालं, एका गावामध्ये डीपी जळाली. 8-4 दिवस लाईट नाही. काही योगायोग आला, लाईट नाही. आता तिथं त्या जास्त म्हशीचे दुधाचे धंदे असलेले, म्हशी एकाकडे 50-50, 25-25 म्हशी. आता लाईट नाही. पहिल्यांदा हौद टाक्या भरून घेतलेल्या 2 दिवस गेल्या, कसे बस भागलं. आता त्या म्हशीला शेंदून पाणी पाजायचं. एक म्हैस किती पाणी पिती? 1 लिटर. कमीत कमी 20 लिटर तर एका म्हशीला. 25 म्हशीला किती लागलं पाणी? एवढं पाणी पाजायचं, शेंदून पाजायचं. एका बकेटीत मोठं 2-4 लिटर पाणी निघन. आणि 25 म्हशी संगोपन करायला दोघंच नवरा बायको, पोरं शाळा. कमरं मोडले दोघाचे, शेंदू शेंदू पाणी पाणी पाजू पाजू. 2-3 दिवस गेले बा कसे तरी. एक दिवस बोलता बोलता दोघा नवरा बायकोचं भांडण लागलं. लागतं म्हणतात, संसारी भांड्याला भांडं लागतंच, उलीतिली कमी होतच. पण भांडण बी असं रांगात असतंय तुमचं. सकाळी भांडण, दुपारी गप्पन, संध्याकाळी एका ताटात. मजा आहे संसाराची. आणि संसार असाच करावा लागतो. रोषे प्रेम दुनवटे. भांडणं केली तर संसारात मजा आहे. खरं आहे का नाही नाथावले मावशी? त्याशिवाय संसारात काय मजा आहे? दोघाची भांडणं झाली, हा गडी हाणाला धावतो. मॅडमने सुरू केलं विष्णू सहस्रनाम. येड्या माहेर का धावतोस, तो चटणी तिकडच कर ना. ते म्हणला मला शिवी देते का? हे भांडण झालं दोघाचं, अबोला निर्माण झाला. संध्याकाळी हा वाघ घरी गेला.
उपाशीच झोपला. सकाळी मॅडम उठल्या, आपलं रोजचं नित्यकर्म सुरू केलं, झाडून झोडून काढलं, स्वयंपाक पाणी झालं. हा उठला, आंघोळ केली, शेतात जाऊन झोपला झाडाखाली. 5-7 दिवस होत आले, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. त्या म्हशी उपाशी मारायला लागल्या बिना पाण्या वाचून. हा काय करायचा, ती शेतात आले की घरी जायचा आणि टोपल्यातली भाकर खायचा. एक दिवस तिने टोपल्यात काही ठुलंच नाही. मला बोलत नाही बाई, मरू दे उपाशी त्याला. दुपारच्या पाऱ्यात घरी गेलं ना, आलं थोंबाट मारल्याने माघारी. मस्त गार सावली होती, चिंचाच्या झाडाची बास टाकली, अंथरून टाकलं बाजावर, अंगावर गोधडी घेतली आणि झोपला. आणि दुपारचा पहारा, ऊन पडलेलं, आणि नेमकं योगक डीपी बसवली बा नवीन आणून. आणि लाईट आली. लाईट आल्यानंतर सगळ्या लोकांची धांदल उडाली, धावपळ चालू झाली. कोणी मोटर चालू करतंय, कोणी जाणारं पाणी पाजतंय, कोणी हौद भरून घेतंय, कोणी भाजीपाल्याला पाणी देतंय. ज्याची त्याची धावपळ, ज्याची तिची धावपळ. ह्या मॅडमला कळालं लाईट आली. ती आपली शेतामध्ये आली, म्हणली रावसाहेब काय करतात बघावा, लाईट आलेली कळलं का नाही त्यांना. आली ना मॅडम, ए पोरी उठायला चालत का तुम्ही, लाईट आली. आली, तिनं पाहिलं बाजार झोपलेले मालक, जवळ गेली पण लक्षात आलं बोलायचं नाही, भांडण झालंय आपलं. जवळ गेली, अंगावर पांघरून वाढायचं की लक्षात आलं, माग सरकली. पण नाही बोलावं तर मोटर कुणी चालू करणार नाही. जनावर उपाशी मरतील बिना पाण्या वाचून. पुन्हा लाईट गेली तर करायचंय काय. पुन्हा जवळ गेली, पांघरुणाला हात लावायचं की पुन्हा माग सरकली. तिने जरा युक्ती केली बघा, डोकं लढवलं. डोकं लढावं यांनीच. माग सरकून डोकं असं लावलं, नेमकं कुत्रं बसलं होतं त्या बाजाजवळ. ते बी आपलं पसरलं होतं बिचारं. पण ही आली की ती आपले कुत्र शेपूट हारायला लागला, असं 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 असं. तिनं युक्ती केली. तिनं तर म्हणली बोलायचं तर नाही, न बोलता तर काम झालं पाहिजे. बोलायचं तर नाही आणि न बोलता तर मालक उठला पाहिजे. काय करावं, तिने बरोबर डोकं लावलं बघा. ती मागं पुरं सरकली, मागं पुरं सरकली आणि कुत्र्याच्या शेपटावर दणकन पाय दिला. आणि तुला सांगले, उठ मेल्या, इथं काय पसारलास. अरे सगळं गाव मोटरा चालू करून पाणी भरत, इथं पसारलास का, उठ. क्वाय 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 करत कुत्रं पळालं. बाजारला उठलं आणि गेलं ना मोटर चालू करायला. कोण्या कुत्र्याला उठलं तिने, कोणत्या कुत्र्याला उठिलं. शेपटावर कोणाच्या पाय दिला, 4 पायाच्या कुत्र्याच्या. बरोबर आहे का नाही. ते बिचाऱ्याचे विनाकारण मरण आणलं का नाही. शेपटावर पाय दिला कुत्र्याच्या, उठलं कोण. मोटर कोणी चालू केली. अरे मोटर चालू झाली का नाही आपोआप. विनाकारण ओझ वाहता कशाला तुम्ही. 4 पायाच्या कुत्र्याला बोललो तर 2 पायाचं जात कुत्र नाही म्हणत. पुढचं म्हणत नाही मी. 4 पायाच्या कुत्र्याच्या शेपटावर पाय दिला तर तुमच्या मोटरा चालू होतात, पाणी भरल्या जातं. कशाला ओझ वागित विनाकारण. अरे दिवसातून नाही जास्त काही, पण फक्त 5 मिनिटं देवा करता द्या. किती मिनिटं, फक्त 5 मिनिटं द्या. आणि मनातून द्या. मनातून सगळं जग काढून टाका. मनातून सगळं घरदार नाते सोयरे सगळं बाजूला ठेवा. फक्त 5 मिनिटं देवा करता द्या. जया आठा प्रहा माझारी, मोटके निमिष भरी देतो जाय. देवाला काय द्या, फक्त थोडस द्या. 5 मिनिटं द्या. अंतर्मुख मन करा, एकाग्र व्हा आणि परमात्म्याची मूर्ती अंतकरणामध्ये ध्यानात आणा आणि रामकृष्ण हरीचा जप फक्त 5 मिनिटं करा. आपलं सगळं कल्याण देव करील. येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि सगळा संसाराला सुगंध लाभेल. परमार्थ संसार करून परमार्थ घडेल. केलेला संसार संसार न राहता तो परमार्थ होईल आणि सगळं आनंदी आनंद जीवन बनेल. याच्याकरता संसाराचं ओझं घेण्यापेक्षा परमार्थाचं ओझं नाही ते,
परमार्थ डोक्यावर घ्या, देव डोक्यावर घ्या, आनंद जीवनामध्ये प्राप्त होईल. परीक्षित राजाला शुकाचार्य म्हणतात मला मन दे. शुकाचार्यांना परीक्षित राजाने काही प्रश्न विचारले सृष्टीच्या संबंधाने. सृष्टी उत्पत्ती कशी झाली याचा विस्तार शुकाचार्यांनी परीक्षित राजाला श्रवण घडवला. आणि परीक्षित राजाने एक प्रश्न केला, गुरुदेवा, विदुर काकाने मैत्रेय ऋषींची भेट कशी झाली हे मला विस्तारानं सांगा. प्रश्न विचारल्याबरोबर शुकाचार्यांना आनंद झाला. परीक्षिती, चांगलं विचारलंस. साधुकथा तुला श्रवण घडवतो, कृष्ण भगवंताची लीला श्रवण घडवतो, पण अशी नाही. एकदा हाताने टाळी, मुखाने भजन आणि विदुर काका मैत्रेय ऋषींची भेट हा संवाद आपल्या समोर व्यक्त करायचा आहे, आनंद घ्यायचा. याच्याकरता भजन मुकुंद माधव गोविंद बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरे हरे बोल, केशव माधव हरे हरे बोल.